स्वच्छ धोतर, अंगावरती लांबडा शर्ट, डोक्यावरती रुमाल किंवा पगडी, पायामध्ये चामड्याची चप्पल आणि धनगरी काठी, तसेच सावळा वर्ण असा जर का पेहरावा असलेला माणूस जर का आपण बघितला किंवा संत जर का आपण एखाद्या फोटोमध्ये जर का बघितला, तर साहजिकच आपल्या तोंडातून शब्द निघतात, हे तर संत बाळूमामा. संत बाळूमामा यांचं एक वाक्य की गरिबाला मदत करा किंवा मुक्या प्राण्यांवरती दया करा, त्यांना जीव लावा, मुक्या प्राण्यांना मारू नका, असे संत बाळूमामा हे नेहमी सांगायचे. देव हा माणसात आहे, माणसाने माणसासारखंच वागलं पाहिजे असे सांगणारे बाळूमामा, त्यांना जगद्गुरू संत बाळूमामा अशी सुद्धा बाळूमामांची ही ख्याती आत्ता सध्या उदयास आलेली सुद्धा आहे. श्री संत बाळूमामा यांचा जन्म कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील अकोल गावामध्ये 1892 झाला. आई सुंदरा आणि वडिलांचे नाव मायाप्पा. आईचे बाळूमामावरती प्रचंड प्रेम. बाळूमामा लहानपणी खूप खोडकळ किंवा आगाऊ असल्याकारणाने मायाप्पा हे बाळूमामांवरती चिडायचे सुद्धा आणि त्यांची आई बाळूमामाला जीव सुद्धा लावायची. परंतु थोडं मोठं झाल्याच्या नंतर बाळूमामांना कामाची सवय लागावी याच्यासाठी वडील मायाप्पा यांनी गावच्याच चंदूलाल शेठजी जैन यांच्याकडे त्यांना कामाला पाठवले. चंदूलाल शेठ जैन यांच्या या शेठजीच्या मेंढ्या चारून आणणं, त्यांची सेवा करणं हे बाळूमामांचं काम होतं. एके दिवशी बाळूमामा हे त्यांच्या मेंढ्यांच्या गोठ्यामध्ये बसले असताना त्यांची आई चंदूलाल शेठ जैन यांची आई अर्थात शेठजी यांची म्हातारी आई ही गोठ्यामध्ये जाऊन बघते, तर काय बाळूमामा ज्या पात्रामध्ये किंवा ज्या फुटक्या थाळीमध्ये जेवण करायचे, त्या थाळीमधून चक्क त्या गोठ्यामध्ये प्रकाश त्या थाळीमधून वर आलेला दिसत होता. हा काही त्या म्हातारीला चमत्कार सुद्धा वाटला. त्याच्यानंतर बाळूमामा हे फक्त शाकाहारीच अन्न जेवायचे. बाळूमामांनी उभ्या आयुष्यामध्ये त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये मांसाहारी जेवण कधीच केलेलं नाही. बाळूमामा गोरगरीब अडलेल्या नडलेल्यांना, गोरगरीब लोकांना सल्ला आणि मदत सुद्धा करायचे. पुढे बाळूमामांचं लग्न करून द्यायचं ठरवलं, परंतु बाळूमामा यांचं संसारात काही मन रमेनाच. परंतु त्याच्यानंतर बाळूमामा यांनी आपल्या सासूरवाडीला गेल्याच्या नंतर आपल्या पत्नीसह तिथे वास्तव्य केलं आणि त्याच्यानंतर बाळूमामांनी सासूरवाडीच्या 15 मेंढ्या आणि स्वतःच्या मेंढ्यासुद्धा या जंगलामध्ये चारण्याचं काम केलं. गारगोटीचे मुळे महाराज हे श्री संत बाळूमामांचे गुरु. बाळूमामा हे या मुळे महाराजांचा सल्लासुद्धा घेत असत. त्याच्यानंतर बाळूमामा ज्या वेळेला मेंढ्या चारण्यासाठी जंगलामध्ये जात असत, त्याच वेळेला बाळूमामा हे जंगलात असणाऱ्या बाभळीच्या काटेरी झाडांची गादी करून किंवा त्याला टेकून किंवा याच काटेरी झाडांच्या बनवलेल्या गादीवरती बाळूमामा चक्क झोपत असत. बाळूमामांची लीला किंवा बाळूमामांचा चमत्कार किंवा बाळूमामांचा अध्यात्म अशा प्रकारांविषयी आपल्याला जणू काही एक विविध मार्गांनी किंवा हा काही देवाचा चमत्कार किंवा देवाच्या चमत्कारानुसार तयार झालेला माणूस आहे का, किंवा बाळूमामाच नवीन चमत्कार घडवतात का, असं लोकांना वाटायचं सुद्धा. काही लोकांना हे बाळूमामा खुळे आहेत की काय, किंवा लहानपणी या बाळूमामांना गावची लोक वेडी सुद्धा समजायची. परंतु त्याच्यानंतर याच बाळूमामांकडे काही गरीब लोक किंवा इतर समाजाची लोक सुद्धा बाळूमामांचा सल्ला घेऊन आपलं जीवन प्रेरित करण्यासाठी मार्ग पकडत असत. बाळूमामांचा सल्ला किंवा बाळूमामा चमत्कार करतात असा काही लोकांचा ठाम विश्वास होता. परंतु बाळूमामा देवाचा अवतार आहेत का याच्यावरती सुद्धा लोकांनी एक निश्चय किंवा मनाशी गाठ बांधून ठेवली होती की बाळूमामा हे देव अवतारी पुरुष आहेत असं सुद्धा म्हटलं जातं. परंतु त्याच्यानंतर बाळूमामा हे कितीतरी वर्ष आपल्या ज्ञान साधनेमध्ये किंवा
बाळूमामांचा अंधश्रद्धेवरती अजिबात विश्वास नव्हता. त्याचमुळे बाळूमामांची ओळख ही फक्त धनगरी समाजातच नव्हे, तर बाळूमामांची ओळख ही पूर्ण आत्ता जगतामध्ये झालेली सुद्धा आहे. सध्या धनगरी समाजाबरोबरच इतर समाजाचे लोक सुद्धा श्री संत बाळूमामा यांचं दर्शन हे आदमापुरात घेतात सुद्धा. आदमापुरामध्ये असणारं बाळूमामांचं मंदिर पाहण्यासाठी किंवा बाळूमामांचं तिथलं रूप किंवा बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी कितीतरी भाविक हे या आदमापुरात जातात. आदमापूर म्हणजे भाविकांनी याला दुसरं पंढरपूर असं सुद्धा नाव ठेवलेलं आहे. बाळूमामांनी विठ्ठलाची सेवा सुद्धा केलेली आहे किंवा बाळूमामांना शिवाचा अवतार असं सुद्धा म्हणतात. बाळूमामा हे वयाच्या 74व्या वर्षी 4 सप्टेंबर 1966ला आदमापुरात त्यांनी समाधी सुद्धा घेतली. परंतु त्याच्यानंतर बाळूमामा यांची कारकीर्द किंवा बाळूमामा यांचा प्रवास इथेच थांबला नाही, तर बाळूमामा हे जगाच्या घराघरात सुद्धा पोचले. धनगरी समाजाबरोबरच इथल्या प्रत्येक समाजाने किंवा इथला प्रत्येक समाज हा बाळूमामांना नक्कीच मानतो, कारण बाळूमामा यांचा अंधश्रद्धेवरती अजिबात विश्वास नव्हता. याच बाळूमामांना मानाचा